नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आहे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगच्या संदर्भात। कदाचित आजचा 4 पॉइंट मधला एक पॉइंट जर का पेपरमध्ये विचारला तर समजून जायचं की आपले 2 मार्क्स पक्के आहे। येणाऱ्या ATP 2024-25 मध्ये यावर क्वेश्चन कदाचित नक्की विचारू शकतो की टाइप्स ऑफ ट्रिप काय असतात। सो ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये पहिली जी इम्पॉर्टंट ट्रिप आहे मित्रांनो, ती आहे इंटरनल ट्रिप। इट मीन्स दॅट ट्रिप दॅट ओरिजिनेट अँड एंड विदिन द सेम डेव्हलपमेंट और स्टडी एरिया। म्हणजेच एखादा व्यक्ती जर का स्वतःच्या घरापासून त्याच रेसिडेन्शियल मध्ये असणाऱ्या एका कॉम्प्लेक्स पर्यंत जात असेल तर त्याला आपण इंटरनल ट्रिप म्हणतो। ज्या ट्रिपमध्ये जे काही लोकल रोड्स असतील किंवा ट्रॅफिक असेल त्याचा कुठेही यूज केला जाणार नाही, पण इंटरनल सर्क्युलेशन आणि पार्किंग डिमांडवर नक्कीच भर पडेल, त्यालाच आपण इंटरनल ट्रिप म्हणतो। सेकंड ट्रिप आहे मित्रांनो इंट्राझोनल ट्रिप। म्हणजेच काय, अ ट्रिप दॅट बोथ स्टार्ट्स अँड एंड्स विदिन द सेम ट्रॅफिक अनालिसिस झोन। याचा अर्थ काय, म्हणजे एखादा व्यक्ती जर का स्वतःच्या घरापासून शॉपिंग सेंटर, स्कूल किंवा स्वतःच्या ऑफिस पर्यंत जात असेल, पण त्याच सिटी एरियामध्ये किंवा स्टडी एरियाच्या आतमध्ये, त्याला आपण इंट्राझोनल ट्रिप म्हणू। या ट्रिपमध्ये ऑब्वियसली इंटरनल लोकल जे काही रोड्स असतील त्याचा वापर होणार आहे आणि ट्रॅफिक ऑब्वियसली तुम्ही ॲसेस करणार आहात, पण सिटी क्रॉस न करता किंवा जो काही ट्रॅफिक अनालिसिस झोन आहे त्याच्या बाहेर न जाता जो ट्रॅफिक क्रायटेरिया बघितला जातो त्यालाच म्हणतात इंट्राझोनल ट्रिप। थर्ड ट्रिप आहे मित्रांनो एक्सटर्नल ट्रिप। म्हणजेच काय, अ ट्रिप आयदर स्टार्ट और एंड विदिन अ स्टडी एरिया। म्हणजेच काय, एकतर ती ट्रिप आपल्या स्टडी एरिया मधनं चालू होईल पण संपेल आउटसाइड द स्टडी एरिया, म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये, किंवा बाहेरून येणारा एखादा व्यक्ती त्या सिटीमध्ये येऊ शकतो, म्हणजे दुसऱ्या एरियामधनं त्या झोनमध्ये येईल, त्यालाच म्हणतात एक्सटर्नल ट्रिप। यामध्ये काय, डायरेक्टली जो इम्पॅक्ट बघायला मिळतो, जो की एंट्री आणि एक्झिट जो काही असेल त्यावर बघायला मिळतो, हा असेल एक्सटर्नल ट्रिप। ज्यामध्ये एखादा व्यक्ती या देशात म्हणजे या शहरातून दुसऱ्या शहरात जाईल किंवा त्या शहरातून या शहरात येईल, म्हणजेच आयदर ओरिजिन और डेस्टिनेशन हे स्टडी एरियाच्या बाहेर असेल आणि एक स्टडी एरियाच्या आतमध्ये असेल। लास्ट अँड एक इम्पॉर्टंट, थ्रू ट्रिप। अ ट्रिप दॅट पासेस थ्रू द स्टडी एरिया विदाउट स्टॉपिंग और जनरेटिंग एनी ऍक्टिव्हिटी फ्रॉम धिस एरिया। म्हणजेच काय, एखादा ट्रक जर का त्या स्टडी एरियामधनं जात असेल किंवा एखादं कोणतंही व्हेकल त्या स्टडी एरियामधनं जात असेल किंवा हायवेमधनं जात असेल, पण त्याची जी डेस्टिनेशन आहे किंवा त्याचं जे ओरिजिन आहे ते त्या शहरातलं नाही किंवा त्या झोनमधलं नसेल। म्हणजेच एखादा ट्रक किंवा व्हेकल रिंग रोडने जात असेल, स्टडी एरियामधनं जात आहे, तिथल्या ट्रॅफिक अनालिसिस झोनमधनं जात आहे, पण त्याचं ओरिजिन बाहेरून सुरू झालं आणि डेस्टिनेशन बाहेर कुठेतरी संपणार आहे, यालाच म्हणतात थ्रू ट्रिप। दिस टाइप ऑफ ट्रिप ॲडेड द व्हॉल्यूम टू ट्रॅफिक। म्हणजेच काय, यशा टाइपच्या ट्रिपमुळे जी काही व्हॉल्यूम डेन्सिटी आहे ट्रॅफिकची ती वाढण्याचे चान्सेस असतात आणि यालाच म्हणतात थ्रू ट्रिप। आय होप तुम्हाला ह्या चारही ट्रिप समजल्या असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।